हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत BIS भरतीबद्दल. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी अशा सरकारी जॉबच्या अपडेट येत राहतात आपल्या चॅनलवरती. तर बघूया, तर BIS भरती भारतीय मानक ब्युरोमध्ये 345 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर यासाठी काय पोस्ट कोणते आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार ते आपण बघूयात. ते ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स BISF रिक्वायरमेंट 2024. तर यामध्ये A, B and C ग्रुप पोस्ट आहे ती. त्याच्यामध्ये पहिला आहे असिस्टंट डायरेक्टर, दुसरा आहे पर्सनल असिस्टंट आणि तिसरा आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ते आपण पुढे बघूच. तर आपण बघूया पदांचे नाव बघूया आपण. तेथे पहिल्या पदाचं नाव आहे असिस्टंट डायरेक्टर. यामध्ये एक पदासाठी भरती निघलेली आहे, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स. दुसरा आहे असिस्टंट डायरेक्टर मार्केटिंग अँड कन्झ्युमर अफेअर्स. यासाठी एक पदासाठी जागा निघलेली आहे. तिसरा आहे असिस्टंट डायरेक्टर हिंदी. यासाठी एक जागासाठी भरती निघलेली आहे. तर चौथा आहे पर्सनल असिस्टंट. यासाठी 27 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि पाचवा आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. यासाठी 43 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि सहावी गोष्ट आहे असिस्टंट कॅम्प्युटर एडेड डिझायनर. यासाठी एक जागासाठी भरती निघलेली आहे. सातवा आहे स्टेनोग्राफर. यासाठी पण 19 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि आठवा आहे सिनियर सेक्रेटरी असिस्टंट. यासाठी 128 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि नववा आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. यासाठी 78 जागांसाठी भरती निघलेली आहे. 10वा आहे टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरी. यासाठी 27 जागांसाठी भरती निघली आहे. तर 11वा आहे सिनियर टेक्निशियन. यासाठी 18 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 12वा आहे टेक्निशियन इलेक्ट्रिशियन वायरमॅन. त्यासाठी एक जागासाठी भरती नाही आहे. टोटल 345 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार, कोणत्या पोस्टसाठी काय शिक्षण राहणार ते बघूया आपण. तर ते पहिल्या आपल्या जे पहिले पद सांगितले मी त्यासाठी CA, CWA, MBA, फायनान्स आणि 3 वर्ष अनुभव असलेलं केलेलं पाहिजे. आणि दुसरा आहे पद क्रमांक 2 साठी MBA मार्केटिंग किंवा मास कम्युनिकेशन मधील पदव्युत्तर पदवी, PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी, PG डिप्लोमा केलेलं पाहिजे आणि 5 वर्षे अनुभव पाहिजे. तर तिसऱ्या पदासाठी हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर पुढे चौथ्या पदासाठी पदवीधर आणि शॉर्ट हँड चाचणी डिक्टेशन 7 मिनिट ॲव्हरेज 100 प्रोमी डिफेन्स संगणकावर 45 मिनिट इंग्रजी आणि 60 मिनिट हिंदी. शॉर्ट हँड चाचणीचे पाहिजे. तर 5वा आहे पद क्रमांक त्यासाठी पदवीधर संगणक प्रवीण्यता चाचणी लेवल 6 संगणक प्रवीण्यता पात्रता कौशल्य चाचणी. आणि 6व्या पदासाठी BSc प्लस ऑटो CAD मध्ये 5 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटो CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 5 वर्ष अनुभव केलेला 5 वर्ष अनुभव पाहिजे. तर पद क्रमांक 7 साठी पदवीधर संगणक प्रवीणता चाचणी लेवल 5 आणि शॉर्ट चाचणी हिंदी इंग्रजी 80 शब्द प्रति मीटर. आणि 8व्या पदासाठी पदवीधर संगणक प्रवृत्ती आणि वर्ड प्रोसेस टेस्ट 15 मिनिटांमध्ये 2000 क्रिडिप्रेशन मायक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेड आणि शीट चाचणी सी पॉवर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मधील चाचणी 15 मिनिटे. आणि पद क्रमांक 9 साठी
पदवीधर असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टायपिंग जमली पाहिजे संगणकावरील. आणि पद क्रमांक 10 साठी 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60 गुणांसह BSc केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी आणि ST साठी 50% गुण, SC साठी 50% गुणांचे पाहिजे. तर पद क्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण आणि ITI इलेक्ट्रिशियन, फिटर, कार्पेंटर, प्लंबर, वायरमॅन, वेल्डर हे केलेलं पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि पद क्रमांक 12 साठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन पाहिजे. तर यासाठी वयाची अट काय असणार आहे ते बघूया आपण. तर इथे वयाची अट आहे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत. SC ST साठी 5 वर्ष सूट दिली आणि OBC साठी त्यांनी 3 वर्ष सूट दिले आहे. पद क्रमांक 1 ते 3 साठी 18 ते 35 वर्षे पाहिजे. आणि पद क्रमांक 4 ते 6 आणि 10 साठी 18 ते 30 वर्षे पाहिजे. आणि पद क्रमांक 7 ते 9 आणि 11 आणि 12 या पदासाठी 18 ते 27 वर्षे पाहिजे. त्याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. आणि याची फॉर्म भरण्यासाठी कसली फी लागणार नाही. महिलांसाठी SC ST PWD साठी फी नाही आहेत. आणि फी फक्त पद क्रमांक 1 ते 3 साठी जनरल आणि OBC साठी फी आहे. आणि पद क्रमांक 4 ते 12 जनरल OBC साठी फी आहे. तर 1 ते 3 साठी जनरल आणि OBC साठी 800 रुपये फी आहे. आणि 4 ते 12 पदासाठी जनरल OBC साठी 500 रुपये फी आहे. तर याची ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 30 सप्टेंबर आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. तसं आपल्या माझीनोकरी.com वरती जाऊन तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा.